दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. आजकाल मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये याला डॉक्युमेंटेशन म्हणतात, पण हजारो वर्षांपासून आपले संत पण आपल्याला हेच शिकवत आलेले आहेत. तुम्ही एखादा कुठला तरी विचार ॲज अ लीडर तुमच्या फॉलोअर्स समोर मांडताय, तर असं कुठलं तरी एकच मोठं भाषण ठोकलं तुम्ही की तुमचा विचार हा एकदम समोरच्याच्या रक्तापर्यंत मुरला असं गृहीत धरू नका. लिहा. आतापर्यंतचे सर्व असामान्य नेते यांना ही सवय उगाचच नव्हती की त्यांनी त्यांचे विचार नोंदवून ठेवलेले आहेत. म्हणूनच आज ते गेल्यानंतर 100, 150, 200, 400 वर्ष झालेली असली तरी आपण ते पुन्हा पुन्हा वाचतो, आपल्या अंगवळणी लावतो, जगण्याचा प्रयत्न करतो. यातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज यांनी स्वतःचा आदेश काढून एक कोर्ट काय म्हणतो आपण डॉक्युमेंट तयार केलेली आहे, त्याला शिवभारत म्हणतो आज आपण. महाराजांना जाणीव होती या गोष्टीची की आपण जे करतोय ते कदाचित एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संपणार नाही, माणूस गेला तरी ध्येय टिकलं पाहिजे. म्हणून पुढच्या पिढ्यांच्यासाठी महाराजांचं कर्तृत्व महाराजांनी नोंदवून ठेवण्यावर आग्रह दिलेला आहे. डॉक्युमेंटेशन